पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, पिंपरी चिंचवडमध्ये बकालपणा, भ्रष्टाचार, दिघी रोड, आळंदी रोड हे जे टपरीधारक आहे म्हणजे पुलाखाली पण त्यांच्यामुळे झालेले प्रचंड वाहतूक कोंडी. तुम्ही क्वालिटी कामाची चेक करा, कुठेही नवीन काय प्रकल्प काम झालेलं नाही आहे. ही सगळी कामं तुम्ही एक माहितीच्या अधिकारी टाका ज्या त्यांच्या अजेंड्यावर आहे. जसं 2017च्या आधीचे तुम्ही 2017 ते 2022 कामं सांगा आणि खुशाल मतदान मागायला जावा. पाणी एकदम दिसाडे, ते बी वेळेवर नाही. पाणी आले की लाईट नाही, लाईट आली की पाणी नाही आणि ड्रेनेज 12 महिने आपले चॉकअप असतात. प्रशासनावर पकड त्यांची वचक नाही राहिली, पकड त्यांची. टपरी उचलली हे उचलली की ते फोन करून सोडवतात. माझ्या हातात सत्ता दिली तर मी दुसऱ्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक करीन, सगळ्या हातगाडी एका ठिकाणी शिफ्ट करीन. आज पूर्णपणे आळंदी रोड, दिघी रोडचा व्यापारी त्रस्त आहे ह्यांच्या मनमानी कारभारामुळं. कारण की काय झालेलं आहे साहेब, हप्तेखोरी तर वाढलेलीच आहे आणि आळंदी रोड ते व्यापारी तुम्ही विचारून घ्या, अंतर्गत विचारा, कदाचित मत देणार नाही, बोलण्यात मत देणार नाही. रोष निर्माण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा, प्रचंड रोष निर्माण आहे, पण एखाद्या दहशतीला बोलून देत नाही ते. आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची जी ऐतिहासिक दुबाळी सुरू झाली आपल्याला पाहायला मिळून येते. आज तसं पाहायला गेलं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 5मध्ये उभा आहे. 5मध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत माझ्यासोबत, अमरभाऊ फुगे. तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 5 हा राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला म्हणून एकेकाळीचा ओळखला जातो. आज सध्या या प्रभागामध्ये अजितभाऊ गव्हाणे यांची या प्रभागात कामकाज असलेली सध्या पाहायला मिळून येत आहेत. परंतु तसं बघायला गेलं तर केंद्रामध्ये सत्ता कुणाची आणि महाराष्ट्रातल्या राज्य सरकार हे कुणाचे हे देखील सध्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सध्या आता प्रभागातला विकास देखील आता कशा पद्धतीनं झाला आहे हे देखील सध्या महत्त्वाचं आहे. कारण केंद्रात सत्ता असल्यानंतर राज्यात सत्ता कोणाची, तिथून निधी कशा पद्धतीने येतो, इथं अडवणूक केली जाते का, किंवा इथं भ्रष्टाचार झाला आहे का, कशा पद्धतीनं ह्या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या आता अमरभाऊ फुगे आहेत. भाऊ, तुम्ही वर्षानुवर्ष प्रभाग क्रमांक 5मध्ये राहत आहे. सध्या आता अजित गव्हाणे यांच्या पॅनलमधून तुम्ही सध्या आता उभे आहात, तुम्ही उमेदवार आहात. प्रभागातली काय समस्या आहेत त्या नेमक्या आता सध्या आता निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येकजण आरोप प्रत्यारोप करतात, आम्ही सोडल्या, हे केलं ते केलं, परंतु सध्या प्रभागातली परिस्थिती काय आहे? प्रभागातली परिस्थिती खूप बिकट आहे साहेब. महिला वर्ग अक्षरशः इतके नाराज आहे. नाराज म्हणजे पाणी एकदम दिसाडे, एक दिसाड पाणी असले ते बी वेळेवर नाही. पाणी आले की लाईट नाही, लाईट आली की पाणी नाही आणि ड्रेनेज 12 महिने आपले चॉकअप असतात. त्याने महिला वर्ग, तरुण वर्ग सर्व अत्यंत नागरिक खूप त्रास सहन होतो आणि त्याचं ह्यावेळेस विरोधकांना फटका बसणारच आहे. का? कारण की प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालेला आहे, क्वालिटीचं काम झालेलं नाही. पब्लिक हे सब जानती, लोक बोलणार नाही, ते मतरूपातून त्यांना उत्तर देतीलच निश्चित. तसं बघायला गेलं तर तुमच्या या प्रभागामध्ये सुद्धा अनेक अशी काही दिशीदार दुकानं असतील किंवा अनेक अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना तिथून सध्या पायी जाता येत नाही, सुरक्षित महिलांना असं वाटत नाही. अनेक असे व्यवसाय त्या ठिकाणी म्हणजे त्याला कुठं आळा बसलेला नाही आहे सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये. काय वाटतं, तुम्ही या प्रभागात राहताय वर्षानुवर्ष, महिला देखील सध्या सुरक्षित फिरत शकत नाही आहे तुमच्या या प्रभागामध्ये? नाही, बरोबर आहे. पुलाखाली आहे ना, तुम्ही भोसरी जिजाऊ माता पुलाखाली तुम्ही बघायला गेलं ना, एकदम बकालपणा आलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकदम बकालपणा तिथं आलेला आहे. तिथं दारू पिऊन मुलं बसलेली असतात, तिथं गर्दी वाढलेली आहे, तिथं हातगाडी व्यवसाय चालला आहे. आता इथंच बघा, या आळंदी रोड हा म्हणजे भोसरी हा व्यापारी वर्ग म्हणजे पुण्याचा लक्ष्मी रोड आहे हा. आज तुम्ही व्यापाऱ्यांची बाईट घ्या साहेब, व्यापारी एकदम त्रस्त आहे. का? कारण की प्रत्येक दुकानदारापुढे, प्रत्येक दुकानापुढे, प्रत्येक चौकात, प्रत्येक रोडवर म्हणजे प्रत्येक ठिकाणी टपरी चालक, छोटे मोठे विक्रेते व्यवसायी ह्यांना अनधिकृतपणे काम चालू आहे त्यांचं. आणि ते काम चालू असताना गर्दी होती. हा बकालपणा कुणामुळे आला आणि यांच्याकडून हप्तेखोरी घेतली जाते का? मग नक्कीच हप्तेखोरी घेतली जाते ना. अतिक्रमण विभागाला यांचे जर अतिक्रमण झालं व्यावसायिकांवर तर त्यांना फोन करून कोण सोडवतं? हेच लोक सोडवतात ना. तुम्ही त्यांचा विचार करताय 1-2 मतासाठी, पण आता हा व्यापारी वर्ग किती त्रस्त आहे. ते त्यांचं स्वतःचं भाडं भरू शकत नाही, माल पडू नये, कामगारांचा प्रश्न मोठा आहे. आज पूर्णपणे आळंदी रोड, दिघी रोडचा व्यापारी त्रस्त आहे ह्यांच्या मनमानी कारभारामुळं. कारण की काय झालेलं आहे साहेब, हप्तेखोरी तर वाढलेलीच आहे प्रत्येक स्टॉलवर, प्रत्येक ह्या गोष्टी. आणि आळंदी रोडचे व्यापारी तुम्ही विचारून घ्या,
अंतर्गत विचारा तो कदाचित मत देणार नाही, बोलण्यात मत देणार नाही. रोष निर्माण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा. प्रचंड रोष निर्माण आहे, पण एखाद्या दहशतीला बोलून देत नाही ते. पण ते व्यापारी येते, त्यांना कळतंय नक्कीच म्हणजे मतपेटीतून याचं उत्तर देतील ते. 100% देणार साहेब. त्यांना आहे ना, हे व्यापारी वर्ग आहे खरं तर, हे सगळे स्टीलवाले आहेत किंवा बाकीचे सगळ्याच व्यापार वर्ग ह्या आळंदी रोडला आहे, परंतु ह्यांचा व्यवसाय कुठंतरी ठप्प झाला आहे का बाहेरच्या छोट्या छोट्या ज्या दुकानांमुळे. खरं तर यांच्यासाठी सुद्धा कुठंतरी एक जागा उपलब्ध झाली पाहिजे, कारण त्यांना सुद्धा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तुमच्या काळामध्ये तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जर नागरिकांनी जर प्रतिनिधित्व करण्याची संधी जर दिली, तर ह्या व्यापारी वर्गासाठी काय तुम्ही उपाययोजना करणार आहात ज्या आरक्षित जागेवरती? आरक्षित जागेवर आम्ही नक्कीच हॉकर झोन करू, सर्व व्यवस्था करू. पण त्यांचं ते व्यवस्था करू, पण ह्या व्यापाऱ्यांचं काय? आज यांचं बाजारपेठ उठली साहेब. तुम्ही बघा, हे बघा, तुम्ही इथं दाखवा, तुम्ही वाटलं तर सगळ्यांना आळंदी रोडला दाखवा, दुकानं बंद व्हायला लागली साहेब. तुम्ही व्यापाऱ्यांची परिस्थिती जाणून घ्या. व्यापारी बोलत नाही आहे, पण व्यापारी त्यांचा रोष मतातून दाखवून देणार आहे. येऊन जाऊन फक्त गाड्यात हात घालून काय मामा काय दादा यासाठी नाही. त्याचा रोष निर्माण होणार 100% होणार. व्यापारी आळंदी रोड, दिघी रोड प्रचंड त्रासलेले आणि विशेषतः नागरिक त्रासलेले, त्याच्यामुळे ट्रॅफिक होती. निश्चित. खरं तर तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय सध्या प्रभागातील इथल्या भोसरी विधानसभा प्रभागामध्ये बकालपणा आला आहे, ह्याला कोण जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची? सत्ताधारी नगरसेवक भाजपाचे. बरं, तसं बघायला गेलं तर वर्षानुवर्ष अजितभाऊ गव्हाणे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खरं तर म्हणजे केंद्रात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची, कुठंतरी प्रभागातल्या निधी आणण्यासाठी त्यांना कुठंतरी अडचणी निर्माण होत होत्या. नक्कीच ना, कारण की एक हाती सत्ता BJPची होती, निधी आणण्यास थोडा हे झाला, पण निधी बी वाटपात आणि त्यांच्या मर्जीतलेच वाटपांना हे द्यायची. प्रशासन शेवटी त्यांच्या ताब्यात आहे. प्रशासनाला धरून त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तुम्ही क्वालिटी कामाची चेक करा, कुठेही नवीन काय प्रकल्प काम झालेलं नाही आहे. ही सगळी कामं तुम्ही एक माहितीच्या अधिकारी टाका, ज्या त्यांच्या अजेंड्यावर आहे. जसं 2017च्या आधीचे तुम्ही 2017 ते 2022 कामं सांगा आणि खुशाल मतदान मागायला जावा. निश्चित. हे खरं तर आपण पाहतोय भोसरी परिसरामध्ये व्यापारी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या व्यापारी वर्गामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त होते. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं, सध्या ते व्यवसाय करतायत व्यापारी वर्ग, परंतु त्यांच्या दुकानासमोरच आणि काही छोटे छोटे जे काही व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्यामुळं त्यांचा जो व्यवसाय कुठंतरी खुटला आहे. त्याच्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे, कारण त्यांच्यासमोर जी काही ज्यांनी दुकानं ताटली छोटे छोटे, त्यांच्याकडून हप्तेखोरी वाढली, त्याच्यामुळे दादागिरी वाढली. हे कुठेतरी खोडून काढण्यासाठी सध्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणणं गरजेचं आहे. सध्या अशा पद्धतीचं वक्तव्य अमरभाऊ फुगे करताना आपल्याला पाहायला मिळण्यात आहेत. परंतु तसं जर बघायला जर गेलं भाऊ, अनेक असे जे काही प्रश्न आहेत, खरं तर म्हणजे नागरिकांना सुद्धा प्रश्न पडला आहे. नागरिकांनी कुठल्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसोबत राहिलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या मोठा झालेला भोसरीना पिंपरी चिंचवडमध्ये बकालपणा, भ्रष्टाचार आणि भोसरीतून दिघी रोड, आळंदी रोड हे जे टपरीधारक आहे म्हणजे पुलाखाली पण त्यांच्यामुळे झालेले प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रशासनावर पकड त्यांची वचक नाही राहिली, पकड त्यांची. उदाहरणार्थ टपरी उचलली, हे उचलली की ते फोन करून सोडवतात. जर माझ्या हातात सत्ता दिली तर मी दुसरी सर्जिकल स्ट्राईक करीन, सगळ्या हातगाडी एका ठिकाणी शिफ्ट करीन. नक्कीच. कुठेतरी म्हणजे त्यांना सुद्धा कुठेतरी हातात अशी व्यवसाय लागेल. त्यांचा व्यवसाय आम्ही त्यांच्या पोटाला हात नाही मारणार साहेब. त्यांचा हॉकर झोनप्रमाणे त्यांना देऊ, जागा उपलब्ध करून देणार. जागा उपलब्ध करून देणार, कारण की हेच हप्ते घेतात त्यांच्याकडून, हेच त्यांच्याकडून सगळं चालू आहे या गोष्टी. हा सगळा व्यापारी वर्ग सत्ताधाऱ्यांवरती नाराज आहे. तो बोलून दाखवत नाही, नाराज आहे. 15 तारखेला याचं उत्तर देतील सगळे. 100% देणार आहे, 100%. तुम्ही व्यापाऱ्यांची बाईट घ्या. निश्चित. ते तुम्हाला कदाचित बोलणार नाही साहेब, पण ते व्यापारी असल्यामुळे हा बोलणार. सगळा नाराजीचा सूर म्हणजे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सगळे जे काही व्यापारी वर्ग आहेत हे सगळे मतपेटीतून उत्तर देतील असा ठाम विश्वास सध्या आता अमरभाऊ फुगे यांना आहे. परंतु सध्या भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 5मध्ये तसं बघायला जर गेलं तर अजितभाऊ गव्हाणे यांची चांगल्या पद्धतीची कामकाजं झालेली सध्या पाहायला मिळून येत आहेत. परंतु सध्या केंद्रात सत्ता कुणाची आहे, राज्यात सत्ता कुणाची आहे, त्यामुळे सध्या आता प्रभागातली कामकाजंसुद्धा कुठंतरी थांबली आहेत का? त्यामुळे सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणणं कुठेतरी महानगरपालिकेवरती गरजेचे असल्याचं सध्या आता सगळे उमेदवार जे आहेत ते सध्या सांगताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. त्यामुळे निश्चितच प्रभाग क्रमांक 5मध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचं घड्याळ नक्कीच चालेल का हे देखील सध्या आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या जी काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या 15 तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदान स्वरूपी निश्चितच हा सगळा नाराजीचा सूर
सगळे नागरिक आणि मतदार आपल्या मतपेटीतून त्याचं उत्तर देतील असा ठाम विश्वास अमरभाऊ फुगे यांना आहे. त्यामुळे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, भोसरी.